हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एकदा सर्वांचं स्वागत आहे BMS लाईफ या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण उपसर्ग या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर उपसर्ग या चॅप्टरहून युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये 5 मार्क्स असतात आणि हे 5 मार्क आपल्या संस्कृतसारख्या टफेस्ट सब्जेक्ट पास करण्यासाठी आपल्या हातातले मार्क आहेत. तर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये असा क्वेश्चन येतो की स्वयं वाक्येषु वाक्ययोजितम, म्हणजे कुठलेही 5 उपसर्ग देतात आणि त्यातून आपल्याला आपल्या भाषेत वाक्य तयार करायचे असतात. तर आपण हे 5 मार्क आपल्या हातात आहेत. तर बघूया आपण उपसर्गाचं सूत्र आहे उपसर्ग क्रियायोगे, म्हणजे कुठल्याही क्रियेशी जोडले जातात त्याला उपसर्ग असे म्हणतात. हे उपसर्ग असतात. उपसर्ग 22 प्रकारचे आहेत. तर वायवामध्ये सुद्धा विचारला जातो उपसर्ग किती आहेत, तर 22 उपसर्ग आहेत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. कोणकोणते आहेत? प्र, परा, अप, सम, अनु, अव, निस, निर, दूस, दूर, वि, आंग, नि, आदी, अपि, सु, उत, अभि, प्रति, उप, परी, अति. हे 22 उपसर्ग आहेत. आणि ह्या 22 उपसर्गामधून कुठलेही 5 उपसर्ग आपल्याला एक्झाममध्ये येतात आणि ते 5 उपसर्गापासून आपल्याला सेंटेन्स बनवायचा असतो. आणि हे आपले संस्कृतसारख्या टफेस्ट सब्जेक्टला पास करण्यासाठी खूप 5 मार्क महत्त्वाचे आहेत. तर आपण एक एक बघूया. जसे बघा, प्रपासून काय आहे? प्रभवती. तर सेंटेन्स काय आहे बघा, गंगा हिमालयात प्रभवती, म्हणजे गंगा हिमालयात वाहते. पराजयते, सैनिक शत्रून पराजयते. तुम्हाला जसे वाटेल तुमच्या मनानुसार आपण एक्झाम्पल बनवू शकतात. अपहरती, चोर धन अपहरती, म्हणजे चोरांनी धन चोरले. संस्कृती, अध्यापक छात्र संस्कृती, म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कार देतात. अनुगच्छती, शिष्य गुरुम अनुगच्छती, विद्यार्थी म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांना आज्ञा देतात. म्हणजे अवगच्छती, राम भवंतम अवगच्छती. निर्गच्छती, बघा, प्राचार्य कार्यालयात निर्गच्छती म्हणजे जाणे. प्राचार्य कार्यालयात गेले. निस म्हणजे निसचं बघा काय ते निष्कारणम, सर्प बिलात निस्सरती. स्वभाव दुस्त्याज भवती. अयम गुडविषय दुर्बाध्य अस्ति. धर्म सदा विजयते. आकंठम जलपितम. पुत्र पित्रम निगदति. विद्वान सर्वत्र अधिराजते. अतिवादो न कर्तव्य. सुपुत्रेण उद्याने पुष्पाने सुशोभन्ते. उत म्हणजे उडते. पक्षीने आकाश उडवते, म्हणजे पक्षी आकाशात उडतात. अभिगच्छती, अभ्यागात सर्व सदा पूजनीय. प्रत्युपकार, पुत्री मात्रम प्रत्यवदत. शिष्य अध्ययनार्थ गुरुम उपगच्छती. आणि अपि ददती, द्वारपाल द्वारम अपि ददती, म्हणजे हे 22 उपसर्ग आहेत. ह्याच्यापासून सेंटेन्स तुमच्या मनावर तुम्ही बनवू शकतात. हे 5 मार्क एकदम सोपं आहेत. ह्यात काय असं अवघड नाही. हे 5 मार्क हे सेंटेन्स तुम्ही बुकमध्ये आहेत किंवा तुमच्या मनावर तुम्ही कुठलेही उपसर्ग हे करून तुम्ही पाठ करू शकतात. हे 5 मार्क आपल्या हातात आहेत, ते आपण जाऊ द्यायचे नाहीत. संस्कृतसारख्या टफेस्ट सब्जेक्टला जसे संस्कृत वर्ण परिचय, संज्ञा प्रकरण पाहिलं आपण. आता उपसर्ग हे सोपे चॅप्टर आहेत. यामध्ये हे चॅप्टर फिंगरटिप्सवर असले पाहिजेत आणि ह्यामध्ये काय अवघड नाही. जर तुम्हाला कुठलं अवघड वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संधी स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.